गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पाहतोय 10th क्लासचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल लेसन. तर याचा मराठीत अर्थ होतो दोन चलातील एक रेषीय समीकरणे. आता दोन चलातील एक रेषीय समीकरणे म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण त्याचे इंट्रोडक्शन घेऊया. तर पहा, दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे आपल्याला चल दोन आहेत आणि चल म्हणजे काय तर A to Z मधील कुठलेही एक स्मॉल लेटर्स मध्ये अक्षर. तर स्मॉल लेटर्स मधील अक्षर मग A to Z मध्ये कोणी पण घ्या, X and Y, P and Q, असं कुठलेही एक अक्षराची जोडी घ्या, M N T L अशी कुठलीही एक अक्षराची जोडी घ्या. तर ठीक आहे, तर यांनाच व्हेरिएबल का म्हणायचं? कारण यांच्या किमती कधीच कॉन्स्टंट राहत नाहीत. म्हणजे यांच्या किमती व्हॅरीज होतात. व्हॅरीज म्हणजे बदलतात, म्हणून यांना व्हेरिएबल्स म्हणायचं. व्हेरिएबल्स म्हणजे कळलं, म्हणजे याची किंमत कधी 5 पण येईल, कधी x ची किंमत 100 पण येईल, x ची किंमत -3 पण येईल. ओके, तर यांच्या किमती कायम व्हॅरीज होतात, म्हणून यांना आपण व्हेरिएबल्स म्हणूया. ठीक आहे, तर आता व्हेरिएबल नंतर आपण पाहतोय दोन चलातील रेषीय समीकरणे. रेषीय समीकरणे म्हणजे काय? जर आपल्याला ग्राफ काढता येतो, आपण 9th मध्ये ग्राफ काढायला शिकलो, तर आपण जो ग्राफ काढतो त्यामध्ये काय असतं, x आणि y ऍक्सिस. x ऍक्सिस हॉरिझॉन्टल x ऍक्सिस आणि व्हर्टिकल त्याला y ऍक्सिस. तर आता ह्या दोन ऍक्सिस मध्ये जर आपण ग्राफ काढला तर तो ह्या इक्वेशनचा ग्राफ, लिनियर इक्वेशनचा ग्राफ कायम स्ट्रेट लाईन असं येईल, असं येईल, असं येईल, किंवा असं येईल, किंवा असं येईल, किंवा असं येईल, असं येईल, कसं येईल, बट स्ट्रेट लाईन मध्ये, म्हणजे प्रत्येक एनी पॉइंट ऑन स्ट्रेट लाईन. ओके, तर आता कोणालाच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं किंवा कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणायचं? दोन कंडिशन सांगतो, कायम दोन कंडिशन लक्षात ठेवा. ज्यामध्ये फर्स्ट कंडिशन, ज्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत x आणि y. ओके, x आणि y असे दोन व्हेरिएबल आहेत, त्यांना ती फर्स्ट कंडिशन, त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार आहे. आणि दुसरी कंडिशन ती मेन आहे, कायम ह्या व्हेरिएबलचा x y p q t l p q l m यांचा पॉवर 1 पाहिजे. हे दोन कंडिशन कायम लक्षात ठेवायच्या. ह्या दोन कंडिशन कायम लक्षात ठेवल्या की ऑटोमॅटिक आपल्याला लिनियर इक्वेशन ओळखते. लिनियर इक्वेशन ओळखणं खूप अवघड नाहीये. जसं की फॉर एक्झाम्पल 5x + 3y = 8. ओके, मग आता मी तुम्हाला जनरल फॉर्म पण सांगणार आहे. जनरल फॉर्म म्हणजे काय, लिनियर इक्वेशन कुणाला म्हणायचं, कुणाला नाही म्हणायचं, किंवा त्यालाच लिनियर इक्वेशन का म्हणायचं. तर पहा, आता 5x + 3y = 8 असे इक्वेशन आहे आपल्याकडे. तर पहा, याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन काय सांगितली मी, दोन व्हेरिएबल पाहिजे. दोन व्हेरिएबल भेटले आपल्याला x आणि y. ओके, तर नेक्स्ट आपल्याला जे व्हेरिएबल आहेत त्यांचा पॉवर 101% एक पाहिजे. एक पेक्षा दुसरा कुठलाही पॉवर नको, 0 नको, -1 नको, 1 नको आणि 2 नको. म्हणजे 1 सोडून दुसरा कुठलाच पॉवर नको आहे, तरच हे आपलं लिनियर इक्वेशन होईल. आणि ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असल्यामुळे ह्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं. ठीक आहे, तर आता पहा ह्याचा जनरल फॉर्म, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे ax + by = c. ओके, द a means कोएफिशिएंट. कोएफिशिएंटला मराठीतून सहगुणक म्हणायचं. सहगुणक म्हणजे x च्या शेजारी लिहिलेला अंक किंवा y च्या शेजारी लिहिलेला अंक. a आणि b हे दोन कोएफिशिएंट आहेत. ओके, तर आता x चा कोएफिशिएंट a, y चा कोएफिशिएंट b. आणि c ला व्हेरिएबल नाही. आता व्हेरिएबल म्हणजे कळाले आपल्याला. व्हेरिएबल म्हणजे काय, तर a to z पासून कुठलेही एक लेटर. बट आता तुम्ही म्हणता सर a पण a to z मध्ये येतो, b पण a to z मध्ये येतो, c पण a to z मध्ये. पण आता सध्या आपण जनरल फॉर्म मध्ये हे तीन, त्यातले हे दोघं कोएफिशिएंट म्हणून वापरतोय आणि हा कॉन्स्टंट म्हणून वापरतो. कॉन्स्टंट मीन्स नॅचरल नंबर असतील किंवा इंटिजर्स असतील. इंटिजर्स मीन्स -∞ to +∞ हे सगळे आले. मग आता c मीन्स काय बनवू शकतो, -5 असू शकतो, 10 असू शकतो, 11 असू शकतो, 1/4 असू शकतो. मग आता तुम्ही म्हणता सर 1/4 थोडीच इंटिजर मध्ये, पण इंटिजर मध्ये जर नसेल तर तो आपण कुठलाही एक होल नंबर मधून किंवा रिअल नंबर मधून एक कुठलाही नंबर घेऊ शकतो, रॅशनल, इरॅशनल कुठलाही घेऊ शकतो. ओके, तर आता पहा
आता आपण तो कॉन्स्टंट आहे, त्याला व्हेरिएबल नाही म्हणून यांना कॉन्स्टंट म्हणायचं. ओके, आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची ओळख झाली. तर आता कुणा लिनियर इक्वेशन म्हणायचं कुणाला नाही म्हणायचं, तर आपण त्याची थोडीफार माहिती घेऊया. ओके, तर आता पहा 3x + 5y = 9 हे एक इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपली फर्स्ट कंडिशन काय आहे? फर्स्ट कंडिशन त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल पाहिजे, दोन व्हेरिएबल आहेत x आणि y. ठीक आहे. आता नेक्स्ट दुसरी कंडिशन काय आहे? त्या व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे आणि ते ax + by = c ह्या फॉर्म मध्ये आहे का नाही ते चेक करून घ्या. नसेल तर करून घ्या, आणि जरी नसेल आणि ह्या दोन कंडिशन मध्ये ते बसलं, दोन व्हेरिएबल आणि पॉवर 1, तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. नेक्स्ट दुसरं इक्वेशन बघू, (2x + (x) च्या ऐवजी आपण दुसरं घेऊया, (2p + (5q) = 7. आता पहा, आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं, दोन व्हेरिएबल पाहिजे. दोन व्हेरिएबल आहेत p and q, दोन व्हेरिएबल आहेत. आणि दुसरी कंडिशन काय? त्यांचा पॉवर 1 पाहिजे. त्यांच्या दोघांचा पण पॉवर 1 आहे. कोएफिशियंट कशीही असू द्या, कोएफिशियंट आपल्याला आडवा येणार नाही, आपल्या त्या कंडिशन मध्ये पण बसत नाही. मग लिनियर इक्वेशन आहे का नाही, तर हो, हे पण लिनियर इक्वेशन आहे. ओके, तर आता बघा, मला सांगा 1/4 p² + 3/7q = 9. तर पहा, आता पहिली कंडिशन दोन व्हेरिएबल पाहिजे आहे. दुसरी कंडिशन दोघांचाही पॉवर 1 पाहिजे, बट इथं पॉवर 2 आला म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. अजून एक इक्वेशन पाहूया, 7m + 3n - 8 = 0. आता तुम्ही म्हणाल सर हा इथं -8 आलाय किंवा हे = पलीकडे 0 आलाय, काय नाही, आपल्या जनरल फॉर्म मध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. तर 7m + 3n = -8 इकडे गेल्यावर +8, म्हणजे हे आपलं लिनियर इक्वेशन आहे का नाही चेक करू. पहिली कंडिशन m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत आणि दोघांचाही पॉवर 1 आहे, तर आपल्याला हे लिनियर इक्वेशन आहे. असंच आपल्या बुक मध्ये फर्स्ट पेजवरच लिनियर इक्वेशन आहे का नाही हे आपल्याला विचारलंय, येस ऑर नो आन्सर द्यायचे. ठीक आहे, तर ते तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. आता पाहूया आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे जे लिनियर इक्वेशन आहेत त्यांना सॉल्व्ह केल्यानंतर काय होतं, तर त्यांना सॉल्व्ह केल्यानंतर xy जे व्हेरिएबल त्यांनी आपल्याला दिले, xy pq mn lt tp अशा कुठल्याही दोन व्हेरिएबलच्या जोडी ते देतील. दोन इक्वेशन आपल्याला सोबत देतात. दोन इक्वेशन वरून आपल्याला त्यांचा x आणि y ची किंमत शोधायची असते. आता ह्या व्हॅल्यू शोधताना किंवा ती किंमत शोधताना आपल्यासाठी किंवा आपल्याला 10th च्या पोर्शन मध्ये सिलेबस मध्ये 3 वेगवेगळ्या मेथड आहेत. फर्स्ट मेथड आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये दोन आपल्याला वेगवेगळे दोन इक्वेशन देतील, त्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन हे दोन प्रोसेस करून आपण एक एलिमिनेट करून दुसरा काढू शकतो आणि दुसरा पुट करून पहिला काढू शकतो. ओके, तर आता ही एक फर्स्ट मेथड झाली. सेकंड मेथड आपल्याला याच्यामध्ये भेटेल ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. तर पहा, ग्राफिकल मेथड मध्ये काय होणार आहे, आपल्याला दोन इक्वेशन तिथं पण देणार आहे ग्राफिकल मेथड. मग आपल्याला त्याचा असा ग्राफ काढून मग x आणि y जिथं इंटरसेक्ट होतील ती आपली x आणि y ची व्हॅल्यू असेल, किंवा ab किंवा tp किंवा lm किंवा mn यांची व्हॅल्यू विचारते. नेक्स्ट थर्ड मेथड आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला डिटर्मिनंट्स यूज करावा लागतो, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आज आपण पाहूया सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर त्यासाठी आपण मी एक इक्वेशन घेतो. ओके ओके, तर पहा, जस्ट मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला काय बोर्डाचा पेपर असो किंवा आपल्याला बुक्स मध्ये पण एक्सरसाइज सोडवताना आपल्याला काय सायमल्टेनियसली जरी सोडवलं लावलं तरी दोन इक्वेशन देते. आता दोन इक्वेशन आपल्या समोर आहे. काय काय इक्वेशन आहे, 5x - 3y = 8 आणि दुसरं इक्वेशन आहे 3x + y = 2. आता हे आपल्याला सायमल्टेनियसली सोडवायचं. जर हे सायमल्टेनियसली सोडवायचं म्हटलं तर मी स्टेप बाय स्टेप सांगतो. बोर्डाच्या पेपरला सुद्धा मी सांगितलेलं स्टेपनी जर लिहिलं तरी पण कधीही एकही मार्क कमी मिळणार नाही. फक्त मी जसं सांगतोय तसं, कसं DR4च्या खाली DR4 आले पाहिजे, इज इक्वल टू खाली सगळे इज इक्वल टू आले पाहिजे,
तर तुमचं पेपर स्वच्छ दिसतो आणि तुम्हाला मार्क्स देणार कोणीच काही करणार नाही. तर पहा आता पहिली स्टेप 5x मायनस 3y इक्वल्स टू 8 ह्याला फर्स्ट रोमन नंबर मध्ये द्या. रोमन नंबर मध्ये द्यायचं कारण किंवा त्याचं रिझन असं, तर जर तुम्ही ह्याला 1 आपल्या इंटरनॅशनल सिस्टम मध्ये दिला, इंग्लिश मधून इंटरनॅशनल सिस्टम मध्ये दिला, तर तुम्ही पुढे गेल्यानंतर ह्या इक्वेशनला तुम्ही 2 म्हणणार. 2 म्हणजे 2. ओके, आता 2 म्हटले तर तुम्ही नेक्स्ट आपल्याला एक कमांड द्यावी लागते, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. म्हणजे आता काही वेळी काय होतं, सेकंडला 3 ने गुणायचंय पण तिथं अचानक 2 दिसतो ते इंटरनॅशनल नंबर मधला, मग तुम्ही काय करणार, 2 ने गुणून टाकणार, नंतर आपली चूक सापडणार नाही. म्हणून देतानाच हे नंबर कधी पण रोमन नंबर मध्ये. ओके, आता पहा मग आपण काय करूया, आता ही स्टेप झाल्याच्या नंतर मी एक अजून स्टेप सांगतो. ती स्टेप काय लक्षात ठेवायची, सायमल्टेनियस. आता काय करणार, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, कोणते कोणते, एक्स वाय दोन्ही इक्वेशन मध्ये. तर आता त्याच्यामध्ये कोणाचे साइन सेम आहेत ते पाहायचं. साइन x चे सेम आहे, y चे डिफरंट आहे, त्याचे मायनस याचा प्लस. आणि साइन झाल्यानंतर कोणाचे कोएफिशिएंट सेम आहेत ते पहा. x चा कोएफिशिएंट सेकंड नंबर इक्वेशन मध्ये 3 आहे, फर्स्ट नंबर मध्ये 5. तसंच y चा कोएफिशिएंट फर्स्ट नंबर मध्ये -3 आणि y चा कोएफिशिएंट सेकंड नंबर मध्ये +1. मग आता ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला सगळ्यांना ऍडिशन आवडते. ओके, ऍडिशन आवडते याचा अर्थ आपल्याला याची ऍडिशन करायची आहे, करावं लागेल नाही, करायचीच आहे. मग आता कशी करायची, ज्यांचे साइन डिफरंट आहे, ज्यांचे साइन वेगवेगळे आहेत, त्यांचे कोएफिशिएंट सेम करून घ्यायचे. तर कोएफिशिएंट कसे सेम करायचे, इथं नसतो म्हणजे 1. तुम्ही काय करायचं, 1 ला कितीने मल्टिप्लाय केले मग वर 3. ऍडिशन सबट्रॅक्शन चालत नाही, फक्त मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे दोनच मेथड तुम्ही करू शकता. मग आता 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 3 येईल, तर त्याचा आन्सर आहे 3. मग 3 ने मल्टिप्लाय करायचं, कुणाला करावं लागेल, अख्ख्या सेकंडला, पूर्ण सेकंड इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. कसं करायचं बघा, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं, जर इथं इंटरनॅशनल नंबर मध्ये 2 लिहिला असता तर तुम्ही गडबडीत त्याला सगळ्यांना 2 ने गुणलं असतं, तुमचं कुठं चुकलेलं कळलं नसतं. पूर्ण आन्सर येतं मग आपलं कुठं चुकलं कळत नाही, म्हणून देताना रोमन नंबर द्या. ओके, आता देअरफॉर दिल्यानंतर एखादी कमांड दिल्यानंतर तुम्ही म्हणून किंवा सो असं लिहू शकता, म्हणून म्हणजे देअरफॉर. ओके, मग आता आपण काय कमांड दिली, इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करू. मग चला इक्वेशन सेकंडला पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. चला 3 3 जा 9x प्लस 3 1 जा 3y इक्वल्स टू 3 2 जा 6. हे नवीन इक्वेशन आलं, ह्याला थर्ड म्हणा. आता थर्ड इक्वेशन कुणावरून आले, तर सेकंड वरून. तर सेकंड वरून आले म्हटल्यावर तुम्ही काय करणार, सेकंडला थोड्या वेळासाठी हे पुढे लागणार आहे आपल्याला, पण थोड्या वेळासाठी मनातून किंवा डोळ्यासमोरून काढून टाका. ठीक आहे, मग आता सेकंडला काढून टाकल्यावर दोन इक्वेशन परत शिल्लक राहतात, फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आणि थर्ड मध्ये मला सांगा कोणाचे कोएफिशिएंट सेम आहेत, तर आन्सर आहे y चे. ओके, आणि ज्यांचे कोएफिशिएंट सेम आहेत त्यांचे साइन डिफरंट आहेत. येस, डिफरंट. जर डिफरंट साइन असतील, ज्यांचे कोएफिशिएंट सेम आहे आणि त्यांचे साइन जर डिफरंट असतील तर ऍडिशन करतील, बरोबर. नेक्स्ट दुसरं, जर कोएफिशिएंट सेम आहेत आणि साइन पण सेम आहे तर सबट्रॅक्शन करायची असते. पण आता आपल्याला इथे ऍडिशन करायला चान्स भेटतो. तर मग पाहूया, ऍड फर्स्ट अँड थर्ड. कमांड देताना व्यवस्थित द्या, ऍड फर्स्ट अँड थर्ड. कारण आता सेकंड थोड्या वेळासाठी काढून टाका म्हणले, कारण त्यांचे कोएफिशिएंट सेम नाहीत. मग आपण फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट काय असेल, देअरफॉर 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8 प्लस, इथं देअरफॉर नाही दिलं तरी चालेल, प्लस 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. प्लस करताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायचे नाही, ॲज इट इज लगेच लाईन द्यायची, ॲडिशन करायची. मायनस करताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करावा लागतं. तर पहा आता 5 + 9 14x
minus 3y plus 3y get cancel. 8 plus 6 40. Therefore 14x is equals to 40. Therefore x is equals to हा 14 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड 14 upon 40. Therefore x is equals to 14 upon 14 means 14 1 जा 14. आन्सर आला 1. आपल्याला x ची व्हॅल्यू पण आपल्याला मी तुम्हाला सांगितलं सायमल्टेनियसली जरी असेल तर आपल्याला x आणि y दोघांची पण व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू आल्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती एकदम इझी असते. कसं करायचं? पुट x = 1 इन इक्वेशन सेकंड. तर पहा सेकंड इक्वेशन मला इझी वाटतं म्हणून मी त्यांना टाकली. तुम्हाला जेही इझी वाटत असेल तिन्ही पैकी कशामध्ये टाका. ओके, तर त्यामुळे आपण लिहूया therefore 3x + y = 2. therefore मी जसं म्हटलं होतं तसं तुम्हाला therefore च्या खाली therefore आले पाहिजे. ओके, 3 x च्या जागी टाकायचे 1. ज्यावेळी तुम्ही न्यू व्हॅल्यू टाकताल त्यावेळी ती कायम एका ब्रॅकेट मध्ये आली पाहिजे. ओके, तर +y = 2 मीन्स आता 3 आणि 1 याच्यामध्ये एक ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनच आहे. ओके, तर 3 1 जा 3 +y = 2. हा 3 इकडे प्लस इकडे गेल्यावर मायनस मीन्स y = 2 - 3 means y = 2 - 3 = -1 means solution x y = 1 - Okay, thank you.